नमस्कार. महाराष्ट्राचं कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतात सुंदर किनारे, हिरवीगार झाडी. पण याच सुंदर प्रदेशावर एका गंभीर धोक्याचं सावट आहे. चला, आज आपण या विषारी संकटाच्या मुळाशी जाऊया आणि पाहूया की नेमकं काय घडतंय. ही गोष्ट एखाद्या रहस्यासारखी सुरू होते. एक असा शत्रू जो दिसत नाही, पण त्याचं अस्तित्व संपूर्ण समाजाला एकत्र येऊन लढायला भाग पाडतंय. तर ही गोष्ट सुरू होते रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोटे MIDC मधून. इथल्या स्थानिक नागरिकांना एका कंपनीकडे बोर्ड दाखवून तिला विषाची फॅक्टरी असं म्हणतायत. हो, विषाची फॅक्टरी. पण असं का म्हणत असतील ते? येत्या 6 एप्रिलला इथले नागरिक एका मोठ्या मोर्चाची तयारी करत आहेत आणि त्यांचं लक्ष आहे लक्ष्मी ऑर्गॅनिक केमिकल्स ही कंपनी आणि तिथे बनणारी काही विशिष्ट रसायनं ज्यांना PFAS म्हणतात. आणि हा काही फक्त पर्यावरणाचा मुद्दा नाहीये. आंदोलकांचं म्हणणं आहे की ही लढाई थेट आपल्या संविधानाने दिलेल्या जगण्याच्या हक्काची आहे. कलम 21 नुसार सन्मानाने जगण्याच्या अधिकाराची लढाई आहे. तर मग हा अदृश्य शत्रू आहे तरी काय, ज्याच्यामुळे इतका मोठा संघर्ष उभा राहिलाय? चला जाणून घेऊया. या सगळ्याच्या मागे आहेत PFAS म्हणजेच पर अँड पॉलीफ्लोरो अल्किल सबस्टन्सेस. ही माणसाने बनवलेली काही रसायनं आहेत. यांना एक टोपण नाव मिळालंय, फॉरेव्हर केमिकल्स. का? कारण त्यामागचं कारण खूप साधं आणि तितकंच भयानक आहे. ही रसायनं निसर्गात कधीच नष्ट होत नाहीत. हजारो वर्ष तशीच राहतात. जगभरातल्या संशोधनातून जे समोर आलंय ते खरंच खूप चिंताजनक आहे. ही केमिकल्स पाणी, माती आणि आपल्या रक्तात साठून राहतात. यांच्यामुळे कॅन्सर, लिव्हरचे आजार होऊ शकतात. इतकंच नाही तर पुढच्या पिढ्यांमध्ये सुद्धा गंभीर दोष निर्माण होण्याची शक्यता आहे. ही यादी खरंच खूप भयावह आहे. पण मग प्रश्न पडतो की हे सगळं असं कसं होऊ शकतं? म्हणजे इतकं धोकादायक असताना याला परवानगी कशी मिळते? याचं उत्तर दडलंय आपल्या देशातल्या एका मोठ्या धोरणात्मक त्रुटीमध्ये. आता बघा, अमेरिका आणि युरोपसारख्या देशांनी या PFAS केमिकल्सवर कडक बंधनं आणली आहेत. काही ठिकाणी तर बंदीच घातली आहे. आणि आपल्या भारतात आपल्याकडे यावर कोणतंही स्पेसिफिक धोरण किंवा कायदाच नाही. हीच तर खरी समस्या आहे, एक मोठी कायदेशीर पोकळी. आणि हे आम्ही नाही म्हणत, तर माहितीच्या अधिकारातून आणि अगदी संसदेत दिलेल्या उत्तरातून सरकारने स्वतःच हे मान्य केलंय की PFASसाठी सध्या कोणतेही नियम नाहीत. याचा थेट परिणाम काय होतो? तर ज्या धोकादायक तंत्रज्ञानाला इतर देशांनी नाकारलंय, त्यांच्यासाठी भारत एक डम्पिंग ग्राउंड बनू शकतो. म्हणजे जगातला कचरा आपल्या अंगणात येण्याचा धोका आहे. पण इथले लोक गप्प बसलेले नाहीत. त्यांनी या विरोधात आवाज उठवलाय आणि एक ठोस योजनाही समोर ठेवली आहे. चला पाहूया त्यांच्या मागण्या काय आहेत. आंदोलकांनी सरकारसमोर 4 स्पष्ट मागण्या ठेवल्या आहेत. पहिली, लोटेमधलं PFASचं उत्पादन ताबडतोब बंद करा. दुसरी, या रसायनांना कायद्यानुसार धोकादायक पदार्थ म्हणून घोषित करा. तिसरी, पिण्याच्या पाण्यासाठी युरोपियन युनियनसारखे कडक नियम लावा. आणि चौथी, बाहेरून येणाऱ्या प्रत्येक मशिनरीचं स्वतंत्र ऑडिट करा. हा आकडा खूप महत्वाचा आहे. 0.1 मायक्रोग्रॅम प्रति लिटर ही युरोपियन युनियनने ठरवलेली पिण्याच्या पाण्यातील PFASची कमाल मर्यादा आहे. एक स्पष्ट, मोजता येणारा सुरक्षितेचा निकष. आणि हीच मागणी आता भारतासाठी केली जात आहे. आता हे लक्षात घेतलं पाहिजे की हा लढा फक्त एका फॅक्टरीपुरता किंवा एका गावापुरता नाही. हा लढा आपल्या सगळ्यांच्या भविष्याचा आहे. कार्यकर्ते सावधगिरीच्या तत्वाबद्दल बोलत आहेत. म्हणजे काय? तर नुकसान झाल्यावर उपाय करण्यापेक्षा ते नुकसान होऊच नये म्हणून आधीच काळजी घ्या. हे विष आपल्या पाण्यात, मातीत आणि अन्नसाखळीत मिसळण्यापूर्वीच याला थांबवलं पाहिजे. आणि या लढ्याला आता आंतरराष्ट्रीय पाठिंबाही मिळतोय. इटलीमध्ये PFAS विरुद्ध लढणाऱ्या मम्मेनो PFAS नावाच्या एका मातांच्या गटाने इथल्या आंदोलकांना पाठिंबा दिलाय. कारण त्यांना माहितीये की याचं दुःख काय असतं. स्थानिक लोकांसाठी हा फक्त एक पर्यावरणविषयक मुद्दा नाहीये. त्यांच्यासाठी हा महाराष्ट्र धर्म जपण्याचा प्रश्न आहे. म्हणजे आपली जमीन, आपली माणसं यांचं रक्षण करण्याचं एक पवित्र कर्तव्य. आणि शेवटी हा संघर्ष आपल्याला एका मूलभूत प्रश्नावर आणून सोडतो. विकास हवा, प्रगती हवी, पण ती आपल्या पर्यावरणाचा आणि आपल्या आरोग्याचा बळी देऊन चालेल का? या प्रश्नाचं उत्तर आपण सगळ्यांनी मिळून शोधायला हवा.